आणि खेळाला सुरुवात झालेली आहे. बॅटिंगला सुरुवात झालेली आहे छत्रपती संभाजीनगरच्या खेळाडूकडून. चकवा देऊन बॅकअप करण्यात या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरचे खेळाडू यशस्वी होत आहेत. बॅकअप, पुन्हा एकदा बॅकअप. सुंदर अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण आणि त्याचबरोबर बॅटिंग हे PS महाविद्यालय छत्रपती संभाजीनगरचे खेळाडू या ठिकाणी करत आहेत आणि सातत्याने बॅकहो या ठिकाणी नवदुर्ग महाविद्यालयातील खेळाडू करत आहेत. बॅकहो पूर्ण करून घ्यावा. पुन्हा एकदा बॅकहो सातत्याने या ठिकाणी केला जात आहे. सुंदर अशा प्रकारचे बॅटिंग PS महाविद्यालय छत्रपती संभाजीनगरचे खेळाडू या ठिकाणी करत आहेत आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्यासाठी कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय नवदुर्गचे विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. बारा नंबर, 11 नंबर पुन्हा एकदा गोल मारण्याच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी बाद करता आला नाही. सुंदर अशा प्रकारची बॅटिंग या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरतील खेळाडू आपलं प्रदर्शन या ठिकाणी दाखवत आहेत. 1 नंबर खेळाडू. चुरशीच्या लढाईमध्ये पाहूया, ही दोन्ही संघामध्ये खूप मोठी चुरस निर्माण झालेली आहे. कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय नवदुर्ग आणि PS महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर. सुंदर अशा प्रकारचं बॅटिंगचं प्रदर्शन छत्रपती संभाजीनगरमधील खेळाडू हे दाखवत आहेत. प्रोत्साहन द्या. एक गडी बाद करण्यात यशस्वी कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय नवदुर्गतील खेळाडू. पुन्हा एकदा 11 नंबर, पुढे 5 नंबर आणि पुढे बॅकफो झालेला आहे. बॅकफो पूर्ण करून घ्यावा. सातत्याने या ठिकाणी कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयातील खेळाडू हे बॅकफो करत आहेत. आपल्या खेळाची सुधारणा करणं अपेक्षित आहे, कारण बॅकफो झाला तर बराचसा वेळ जातो त्यामध्ये आणि तेवढ्याच पद्धतीने छत्रपती संभाजीनगरमधील खेळाडू चकमा देऊन बॅकअप करण्यास भाग पडत आहेत. तर चुकीची दुरुस्ती करून या ठिकाणी खेळ या ठिकाणी संपन्न करण्यात यावा. 1 नंबर खेळाडू आणि या ठिकाणी पुन्हा एकदा खेळाडू बाद करण्यामध्ये प्रयत्न आणि दुसरा खेळाडू या ठिकाणी केला आहे. अतिशय खेळाडूवरती त्या ठिकाणी पाय निसटल्यामुळे तिनं बाद करण्यास यशस्वी झालेले आहेत कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय नवदुर्गचे विद्यार्थी. पुन्हा एकदा 1 नंबर, 11 नंबर आणि 10 नंबर. खूप सुंदर अशा प्रकारचं बॅटिंगचं प्रदर्शन छत्रपती संभाजीनगर येथील खेळाडू दाखवत आहेत. हे शेवटची आणि अंतिम लढाई असल्या कारणाने चुरशीचा खेळ या ठिकाणी या मैदानावर दाखवण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत आणि अतिशय लयबद्ध, शिस्तबद्ध आणि खेळातलं नैपुण्य स्किल दाखवून या ठिकाणी चेन पद्धतीने हा बॅटिंग करण्यात यशस्वी होत असलेला खेळाडू छत्रपती संभाजीनगरचा तेवढ्याच तत्परतेने चेन देत कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयातील खेळाडू बाद करण्याच्या प्रयत्नामध्ये तो बाद करण्यास सफल होत आहेत. पुन्हा एकदा प्रयत्न कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय नवदुर्गमधील खूप सुंदर अशा प्रकारचा चकमा या ठिकाणी PS कॉलेज छत्रपती संभाजीनगर खूप सुंदर अशा प्रकारचं चकमा आणि पाहूया पुढील काही क्षणामध्ये काय होतं ते. पुन्हा खूप चपळाईने चेन घेत, चकमा देत, रेस घेत आणि
सुंदर अशा प्रकारचं खेळाचं प्रदर्शन करत हे विद्यार्थ्यांनी बॅटिंग करत आहे. पाहूया पुढील काही क्षणामध्ये कशा प्रकारचा नवदुर्ची महाविद्यालय आपला खेळाडू आपला खेळ दाखवतात. ते खूप सुंदर अशा प्रकारचा कुमा पुन्हा बॅकफो कसलेले खेळाडू जसे नवदुर्गचे तसेच कसलेला संघातले खेळाडू हे PS महाविद्यालयातले आहेत. अत्यंत सुंदररित्या या ठिकाणी आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये नेण्याचा प्रयत्न करत असलेली आणि तेवढ्याच या ठिकाणी कल्पकतेने वापर करीत खऱ्या अर्थानं अगदी साखळी पद्धतीने चकवा देत एकाग्रतेने मनापासून खेळ खेळला की या ठिकाणी खऱ्या अर्थानं संघाला मजबूत स्थितीकडे नेता येतं. तेवढ्या कल्पकतेच्या जोरावरती रोमहर्षक स्थितीमध्ये नेणारा हा संघ या ठिकाणी आणि खऱ्या अर्थानं दोन्ही संघाची तेवढ्याच या ठिकाणी खऱ्या अर्थानं आक्रमकते स्वरूपाने आणि बचावात्मक स्वरूपाचा खेळ आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतो आहे. या ठिकाणी खेळ देत आहेत आणि तेवढ्याच अगदी कमी या ठिकाणी पाऊलाचा रणक घेत या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्या संघाला मजबूत स्थितीकडे नेताना दमलेली असताना सुद्धा चकवा देण्यामध्ये यशस्वी ठरते ती PS महाविद्यालयाच्या संघाची हे खेळाडू आणि तेवढ्याच आणि पुन्हा एकदा या ठिकाणी बाद ते झालेली आहे. परंतु अत्यंत सुंदरतेने आपल्याला वेळ आपल्या संघासाठी या ठिकाणी वाजवला आणि पुन्हा एकदा नजरूच्या या खेळाडूतून बाद करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे आणि पुन्हा एकदा संघाची गुणसंख्या वाढताना आपल्याला या ठिकाणी दिसते आहे. तेवढ्या सुंदरतेने चपलकतेने वापर करत आणि जलदगतीचा वापर करीत आणि तेवढ्याच कलात्मक पद्धतीनं कमी रनआउट घेत साखळी पद्धतीने या ठिकाणी बचावात्मक खेळ खेळण्यामध्ये यशस्वी ठरलेले ते PS महाविद्यालयाचे हे खेळाडू संघातले खेळाडू आणि तेवढ्याच या ठिकाणी बाद करण्यासाठी अटक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी नवदुर्ग महाविद्यालयाच्या खेळाडूकडून होतो आहे. पुन्हा एकदा बॅकखो या ठिकाणी जातो आहे आणि बॅकखो जाणं म्हणजे आपल्या संघाच्या या ठिकाणी खऱ्या अर्थानं अत्यंत सुंदररित्या या ठिकाणी प्रयत्न आणि इथं पुन्हा थोडीशी विश्रांती.